नमस्कार मंडळी. सो फायनली मी नेक्स्ट पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जो की नीलकंठ मंदिर, जे की पोयच्यामध्ये नर्मदा काठीजवळ हे बांधले गेलेले आहे. आणि या मंदिराची स्थापना 28 ऑक्टोंबर, याचं उद्घाटन 28 ऑक्टोंबर 2013मध्ये केलं गेलं आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप भारी आहे. नक्कीच तुम्ही या विजिट करा. तर चला, माझ्यासोबत तुम्हाला सर्व मंदिर मी लाईव्ह तुमच्यासोबत मी शेअर करते. तुम्ही बघू शकता. चला आतमध्ये, तुम्हाला सगळं मी नीलकंठ मंदिर फिरून आहे. तर चला जाऊया आतमध्ये, काय काय आहे आणि बघायलाच किती सुंदर आहे. बघू शकता तुम्ही. हे जे मंदिर आहे, हे मंदिर श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थान ह्याद्वारे बांधले गेलेले आहे. आणि ह्या जमीन म्हणजे ह्या मंदिराची जी पसरलेली जी जमीन आहे ती 100 एकरपेक्षाही जास्त आहे. आणि त्या एवढ्या जमिनीवर हे सुंदर प्रकारे बांधले गेलेलं आहे. या मंदिरामागे श्री धर्मवल्लभ दासजी स्वामी यांची प्रेरणा होती. सो हे सुंदर. खूप गरम आहे, खूप गरम आहे. एवढी गरमी आहे इकडं, नाही सांगू शकत किती गरमी आहे. तुम्हाला एक सुंदर असा व्ह्यू दाखवते मी. वेट करा. तर तुम्ही इथं बघू शकता, मी आणि राजे जल अर्पण करतोय. या कमानात एक म्हणजे एक बनवलेलं आहे, जे की आम्ही जल टाकतोय. ते स्वामीनारायण मंदिराचे ते शंखातून बाहेर निघतंय. नक्कीच या आणि बघा. तर खूप फिरल्यानंतर आम्हाला एवढी सुंदर जागा भेटली, अक्षरशः म्हणजे तिथं गेल्यावर एवढं प्रसन्न वाटत होतं. नक्कीच तुम्ही म्हणजे या आणि बघा. प्रत्यक्षात बघण्यात खूपच भारी वाटणार आहे. चला आता पुढं बघा. खूप सुंदर अशी मूर्ती मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर आणि एकदम भारी, म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण आहे. बघू शकता तुम्ही तिथे किती भारी वातावरण आहे. आणि हे बनवलं होतं विश्रामगृह. तर चला कंटिन्यू राहा नेक्स्ट पार्टमध्ये काय ते.